पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणुकीत धुराळा उडवला होता। फुले, शाहू, आंबेडकर, हम सब दंगेकर या एका घोषणेवर त्यांनी कसबा पेठ येथील निवडणूक जिंकली होती। अर्थात पुण्यात एका नव्या प्रयोगाने सर्वपक्षीय मदतीने कसबा पेठ काँग्रेसने मारलं। आता नव्या निवडणुकीसाठी सर्व पक्ष सज्ज झाले आहेत, पण चर्चा होत आहे ती आयाराम गयाराम यांचीच। त्यात आता माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा नंबर लागतो की काय अशी चर्चा सर्वत्र आहे। नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊ। नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते इब्लिसच्या या विशेष व्हिडिओमध्ये। पुण्यातील नेते रवींद्र धंगेकर यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतून केली, जिथे त्यांनी 10 वर्ष कार्य केलं। त्यानंतर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सामील झाले आणि 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडूनही आले। शेवटी 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2023च्या कसबा पेठ पोटनिवडणुकीतून विजय मिळवला। मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। असं असलं तरी रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। या भेटीनंतर त्यांच्या शिवसेना प्रवेशाबद्दलच्या चर्चांना जोर आला। काही माध्यमांनी त्यांच्या प्रवेशाबद्दलच्या बातम्या प्रकाशित केल्या। मात्र या चर्चांवर प्रतिक्रिया देताना धंगेकर यांनी स्पष्ट केलं की ही भेट वैयक्तिक कामासाठी होती आणि ते काँग्रेसमध्येच राहणार आहेत। रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या बातम्या फेटाळून लावल्या। मात्र राजकारणात परिस्थिती कधीही बदलू शकते। आगामी काळात या प्रकरणात काय घडामोडी होतात याकडे सर्वांचं लक्ष राहील। दरम्यान या चर्चांवर प्रतिक्रिया देताना रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट सांगितले की ही भेट वैयक्तिक कामासाठी होती आणि त्यांनी कोणत्याही पक्षांतराचा विचार केलेला नाहीये। काँग्रेस पक्षातच ते कायम राहतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात मात्र ही भेट साधी नव्हती असे अनेक विश्लेषकांचे मत आहे। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर धंगेकर यांचा काँग्रेसमधील पुढील प्रवास कसा असेल याकडेही अनेकांचं लक्ष लागले। पुण्यातील राजकारण सतत बदलत असते आणि राजकीय परिस्थिती कधीही नवी कलाटणी घेऊन येऊ शकते। त्यामुळे धंगेकर यांच्या भविष्यातील निर्णयांवर सर्वांचं लक्ष असणार आहे। रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेना प्रवेशाबद्दलच्या चर्चांबद्दल, ते शिवसेनेत प्रवेश करणार का की काँग्रेसमध्येच राहणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल। या संदर्भात तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसाठी इब्लिसला सबस्क्राइब करायला विसरू नका।